गायगानू कोकणाच्या जुनूमध्ये तुमचं स्वागत आहे। सीन असा झाला आहे, आपली मस्टँग ती बॅटरी आज येईल चार्जला दिली आहे। थोडा बॅटरी उतरली त्याची, तर ती चार्ज करू आणि मग बघूया आता काय। तोपर्यंत आपली रुद्राक्ष जिंदाबाद। ऊनच बंद, चल दाखवतो अजून काय काय बघता येतं की नाही आपल्याला। कवर नाही, चादर घालून ठेवावं लागते, घाण होते। काम चालू आहे ना घराकडे, त्याने घाण होते ती। आता बघूया त्याला। आलो आहे बाजारात मच्छी घ्यायला। तर दिनाचं झालं, दाखवतो बाजारात काय काय मच्छी भेटते, चला दाखवूया। वाटेल वाटेल सगळं 8-9 पीस आहेत, 7-8 काय आहे बसून देणार आहे मी, काय गरज गायगानू सीन थोडासा असा झालेला की काल आपली आज खरं जायचं होतं सावंतवाडीला ते ॲक्वेरियमचं बघायला। तर असं झालं की आपली मस्टँग आहे बाईक, तिची बॅटरी काल पूर्ण ड्रेन आउट झाली, तर ती थोडीशी चार्ज करून रिपेअर थोडी करायला दिली आहे। तर तो आज येणार आहे, त्याच्यामुळे तो प्लॅन झाला कॅन्सल। आणि ती बॅटरी थोडी उतरली म्हणून गाडी क्लीन पण केली नव्हती, तर क्लीन पण करायला लागेल आणि डस्ट पण खूप उडाली आहे, तर ते पण क्लीन करायचं आहे आज। त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल केला, तर तो उद्या जायचा विचार चालला आहे सावंतवाडीला। तर आज थोडंसं म्हणजे आपण रेसिपी बघणार आहोत, तर चला मी दाखवतो रेसिपी। सुंदर अशी रेसिपी आहे मच्छीची, तर ती पण बघूया आणि मस्तपैकी त्याचा आस्वाद घेऊया। तर चला, असं आहे की थोडंसं तर घराचं पण बघतोय, चालू आहे ते काम, ते पण आता आज जायचं आहे एकाला बोललो आहे, तर तिथे पण जाऊन ते बघायचं आहे रेंटवर। तर त्याचा पण प्रोसेस आपण बघू, संध्याकाळी विचार करतोय जायचा अजून तरी, म्हणजे सध्या काय फिक्स ठेवलं नाही आहे, म्हणजे पण बघू आपलं म्हणजे कसं आहे रेंटवर जागा। रेसिपी पण बघणार आहोत, कारण बाईकचं पण काम आहे, म्हणजे थोडंसं मिक्सिंगचं आहे, पण बघू जे काय होईल ते होईल। गॉड प्लॅन।
सरंग्यांची पोरं आहेत ही छोटी, म्हणजे छोटा हलवा आपण म्हणतो, इथे सरंगे म्हणतात. आणि ही कांट आहे, चकचकीत असतात, छोटी आपल्या मोदकांसारखी, पण त्याची सुकी चटणी खूप सुंदर लागते. अशी मोठल्या वगैरे करून जर ती ह्याच्यामध्ये जर आपण चुलीच्या मुरमामध्ये ह्याच्यामध्ये भाजली कोळशाच्या ह्याच्यात ठेवून तर ते आणि सुंदर लागतं. पण आता तसं काय आपल्याकडे नाही आहे, साधी चटणी ही करायची याची सुकी. आणि बऱ्याच दिवसांनी करली, जून करली मिळाले म्हणून ते थोडेसेच पीस आणलेत फक्त फ्राय करण्यापुरती. कारण जून करली असते ती चवीला छान लागते. काटे खूप असतात त्याच्यात, सांभाळून खायला लागते, पण ती कापताना बघा कशी क्रॉस कापली जाते तरच त्याच्यातनं सरळ काटे निघतात. तर हे आईची फेवरेट डिश आहे. तर आज त्याचं सगळं बनवणार आहे, आईच्या फेवरेट डिशचं. कारण का आईचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस झाला, तर आज आईच्या आवडीची कांट आणि ही आपली करली फ्राय. आता ही जी कांटे आहेत ना छोटे छोटे, हे बघा, तर त्याची आपल्याला सुकी चटणी करायची आहे. त्याच्यासाठी मी हे वाटप काढलेलं आहे. खोबरं आहे, थोडासा कांदा आहे आणि ह्याच्यामध्ये मिरची भिजत टाकली होती मगाशी, त्याच्यात धणे, काळा मिरी, नंतर आपली लसूण आणि थोडी चिंच पण ह्याच्यातच टाकली आहे. आता हे सगळं मी वाटून घेणार आहे आणि मग त्याची एक सुकी चटणी, म्हणजे आपण नॉर्मल चटणी करतो तशीच ती मच्छीची चटणी आहे, पण ही खूप पातळ नाही ठेवत, थोडी सुकी ठेवतात. आता त्यामुळे त्याची चव छान येते आणि ह्या माशाला खूप छान चव असते. जरी छोटा दिसायला छोटा असला तरी जेवढे मासे छोटे तेवढे ज्याची चव खूप छान असते, टेस्टी असतात एकदम. तर ते तुम्हाला आता मी दाखवते. आता हे वाटल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसं. बघा आपलं हे असं ते वाटण असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते मासे टाकून तिथे हे करायचं. तर आता चला मी त्याची रेसिपी दाखवते कसं करायचं. हे वाटण आता जे आपण आता मी इथनं केलं होतं ते ह्याच्यामध्ये वाटल्यानंतर ते असं झालेलं आहे. आता आपल्याला ते मासे ह्याच्यामध्ये त्या सारामध्ये त्या टाकण्यासाठी रेडी येतात. आधी हे वाटप कसं करायचं, वाटण कसं लावायचं तिथे ते मी दाखवते. बघा त्याच्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यातलं पाणी पूर्ण आटलं की थोडंसं मी त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकणार आहे आता. तर मी तेल जास्ती टाकतात, पण मला जास्ती नको, मी थोडंसंच टाकते. आता मी ह्याच्यामध्ये काही दुसरं टाकणार नाही आहे, डायरेक्टच आपलं जे हे वाटण आहे ना तेच वाटण मला आता टाकायचं आहे. थोडंसं गरम व्हायला देऊ दे, गरम होऊ दे थोडंसं ते. आणि मी आता बघणार ह्यातलं जास्ती वाटलं तर थोडं वाटण कमी करणार. आधी बघते घालून कितपत लागेल एवढं, कारण का 2 वेळची चटणी करायची तर एवढं लागणार आहे, नंतर तेवढी पुरणार नाही एक वेळेस. मग परत संध्याकाळी दुसरं काहीतरी करण्यापेक्षा आम्हाला आवडतं सगळं संध्याकाळ असं त्याचं खायला. काही जण रंग येण्यासाठी आतमध्ये थोडीशी मिरची पूड टाकतात, पण मला आता ती नाही टाकायची, कारण का माझं हेच वाटण जे आहे ते सफिशियंट आहे असं मला वाटतंय. काही जण त्याच्यात फोडणीसाठी कांदा पण घालतात, पण मी आता ह्याच्यातच ऑलरेडी जास्ती वाटणात सगळं टाकलं आहे, मी आता परत वेगळा कांदा फोडणीत टाकला नाही. ह्या माशांची रेसिपी जे पाट्यावर वाटतात ना त्यावेळेस खूप छान पाट्यावर वाटून आपण थोडंसं असं सुकं करायचं असतं वाटण ते पाट्यावरती, आणि त्याच्यात मासे टाकून ही चूल पेटवतात, त्याच्या त्या निखाऱ्यांमध्ये टाकून पण हळदीच्या पानांमधनं हे करतात. ते छान लागतं खरं, पण आता काय माझ्याकडे त्याच्यातलं काहीच अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला ह्या पद्धतीने करून दाखवते. अजून बघा हे वाटण थोडंसं आहे, घातलं नाही ते नव्हतं पूर्ण, बहुतेक मला वाटतं लागेल, कारण का मासे तेवढे आहेत आपले.
हे पण आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, खूप पाणी नाही टाकणार आहे, नाही तर मग ते पातळ होऊन जाईल आपलं. हे जे मिरची भिजवलेलं जे पाणी होतं ना तर तेच मी वापरणार आहे, कारण का ते पाणी पण मग फुकट नाही जाणार आपलं. आणि ती मिरची कसं, मिरची धणे ते सगळं मी धुवून घेतलं होतं आधी आणि मग भिजत टाकलं होतं. त्यामुळे त्याला जे पाणी आपण वापरलं भिजत घालायला तर ते पाणी आपण नक्कीच याला वापरू शकतो. ते पाणी चांगलं आहे. आता मी हे बघा हे एवढंच घालते, कारण का ते थोडंसं आटेल, अजून सुकं करायचं मी. आता काय करणार आहे, ह्याच्यात थोडंसं मीठ घालून, मग आपल्या माशांना पण मीठ आहे, मासे छोटे आहेत आपले. आता ह्याला जर असं मीठ घालून थोडीशी उकळी आणून मग मासे टाकायचे, कारण का ते मासे खूपच बारीक आहे, ते अगदी लगेचच शिजणार आहेत एकाच ह्याच्यावरती. आणि मुख्य म्हणजे त्याला मग नंतर जास्ती ढवळायचं पण नाही आहे, कारण का छोटे मासे असल्यामुळे ढवळले तर अजून ते कुस्करून जाणार, मोडून जाणार. त्यामुळे ते ढवळायचं आणि नुसतं मग आपल्याला पातेलं हलवूनच ते हे करायचं आहे. तर जर असं त्याला एक वाफ देते फक्त ह्या वाटण शिजण्यापुरती, शिजण्यापुरती मी जर असं याला झाकण लावते की त्याला वाफ चांगली पकडेल. आणि मग आपल्याला हे छोटे मासे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि मग एका कडाला लगेचच ते उतरवायचं आहे, कारण का ते ऑलमोस्ट आता ते रेडीच होणार आहे. हे वाटप वाटलं का मासे अजिबात वेळ लागत नाही ते शिजायला. नॉर्मली कुठलेच मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यात हे मासे खूपच छोटे आहेत, त्यामुळे आपल्याला अगदी लगेचच ते उतरवायचे आणि आपली लगेचच चटणी होऊन जाणार आहे. पाहू शकता आता आपल्या त्याला उकळी आलेली आहे, म्हणजे आता हे जवळजवळ शिजलंच आहे. आता आपल्याला ह्याच्यात मासे सोडल्यानंतर मग हे करायचं. ते बघा हे सगळे छोटे छोटे मासे आहेत ते मी आता ह्याच्यामध्ये असे सोडते चारी बाजू. फक्त इथे हे करायला फक्त आता चमचा वापरलाय. आता ह्याच्या पुढे मी चमचाने एकदाच वापरून फक्त हे शिजलंय का असं फक्त बघण्यासाठी इकडे, पण ते ऑलमोस्ट शिजतातच 2 मिनिटात. आणि नंतर त्याला नुसतं एक असं तरी ढवळायचं किंवा 2 बाजूला असं आपण पकडायचं आणि त्याला अशी ढवळ मारायची. ह्याच्यात मी मीठ नव्हतं घातलं, आता मी मीठ घालते. आता मी आधी थोडंसं घातलं, मी बघून घालणार नंतर, कारण का त्या माशांना पण मीठ होतं. आणि बघा मी चिंच घातली होती पण थोडी घातलेली, कारण का इकडे आम्हाला कोकमं घातल्याशिवाय चेन पडत नाही, ते कोकमं लागतातच आणि त्याचा आंबटपणा एक वेगळा येतो चिंचेपेक्षा आणि ते छान लागतं. तर एवढी कोकमं आपल्याला लागणारच आहेत, आणि का हे आंबट तिखट सार असेल तर छान लागतं. तर आता याला एका वाफेमध्ये ते शिजून जाणार आहे. आणि हे खरं मी एवढं पातळ ठेवलं आहे, थोडं अजून घट्ट झालं तर ते छान आहे, कारण का मी तरी म्हणजे रोजच्या माशांपेक्षा हे घट्ट आहे. अजून हे सुकं झालं तरी छान होईल. बघते मी थोडं सुकं करायचा प्रयत्न करते. आता आपल्याला ही करली आहे ती फ्राय करायची. ही करली जी तुम्हाला मी मगाशी सांगितलं, हा माशामध्ये खूप काटे असतात, खाताना खूप सांभाळून खायला लागतं, पण चव एवढी छान असते ना. सगळ्या जेवढी मासे म्हणतात ना की छोट्या माशांना चव असते, तशी जास्ती काटेवाल्या माशांना पण खूप छान चव असते. त्यातली ही एक आहे करली. खूप दिवस मी आणलीच नव्हती. ह्याची चटणी पण करतात, पण फ्राय केलेला छान लागतो. तर मी आज तो मासा फ्राय करणार आहे. हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं ह्याच्यामध्ये मी कोकमाचं आगळ, मिरची पूड, हळद, मीठ सगळं टाकलं आहे. आणि आता आपल्याला हे सोडायचं आहे. जरा तेल तापून देऊया तोपर्यंत.
तेल तापलं आहे बघा. तेल तापल्यानंतर मी तवा जरासा छोटा केला, कारण का गॅस बारीक केला का तर जास्ती केव्हा पण मासे फ्राय करताना गॅस मोठा नाही ठेवायचा, कारण का ते मग वरनं भाजले जातात, आतनं भाजले जात नाही. आपल्याला मासे आतनं भाजले गेले जायला हवेत, म्हणून मग ते तसं करणं फार गरजेचं आहे. फक्त मी ते तापून घेण्यापुरतीच तसं केलं, बाकीचं नाही. आता बघा त्याच्यात मी गॅस आता छोटा केला आणि आता आपण हे फ्राय करायला ह्याच्यामध्ये पीस सोडतो. 3 करूया, कारण का मी तेल खूप एकदम टाकलं नाही जास्तीचं. ह्याच्यात मी थोडीशी लसूण वरनं टाकणार आहे, कारण का माझ्या तेलामध्ये लसणाचा वास आला की ते छान लागणार आपल्याला. इथे एक बसेल, आपण बघू राहिला तर मग एखादा लावूया. आता बघा ह्या एकदम स्लो आहे, तर थोडं असं तर मी मीडियम करते, फास्ट नाही करते, मीडियम केलेलं आहे. तुम्ही म्हणाल आता कसं 2 मिनिटांनी साधारण बघा ह्या बाजूने बघा त्याला असं तळलं आहे, त्याचा रंग यायला लागला आहे, तर आपण त्यावेळेस ते असं परतू शकतो. 2 वेळा परतायचं, म्हणजे मग तो मासा आपला छान हे होतो. आणि खरपूस आपण तेलामध्ये जरा भाजून घ्यायचे ते छान लागतात. चला जेवायला या लवकर लवकर सगळ्यांनी, आणि रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. मी गाईजानू, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काळ्या कलरचं असं बटन असेल ते दाबून सबस्क्राईब करा, ते आम्हाला फायद्याचं करून जातं. आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.